जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती. मग मी कमळापती तुझ बाणाने कांटाळा, पडोने राहीन तये ठाई, उगा संताची पायी. न मगे न करी काही, तुझी आणगा विठोबा. तुम्ही आम्ही पिळोजेने, दोन्ही वारोती एकाने. बैसलो धरणे हाका देत दारासी, पडोने राहीन तये ठाई, उगा संताची पायी. न मगे न करी काही, तुझी आणगा विठोबा. तुका म्हणे या बोला, चित्त द्यावे बा विठ्ठला. न पाहिजे केला अवघा माझा वेर, पडो निराहे न तैटाई, उगा संताची पायी. न मगे न करी काही, तुझी आणगा विठोबा. मौलबद्ध जटाम स्वल्कपटाम संसक्त मूल चटाम, अच्छन्नामर संकटाम मकपटाम मध्यस्थ गोदातटाम. सीता सन्निकटाम सलक्ष्मणपटाम वामांगेटून उत्कटाम. रामाख्यां प्रकटां कृतोटजनटां देवीं भजेटव्यटां व्रजे वसन्तं. नवनीतचोरं गोपाङ्गनानां च लुकुलचोरं. श्रीराधिकायां हृदयस्य चोरं, चोराग्रगण्यं शरणं प्रपद्ये. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकराया दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो, चराचरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची विठ्ठल विठ्ठल अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती. मग मी कमळापती तुझ बाणाने कांटाळा, पडोनी राही न तये ठाई, उगा संताची पायी. न मगे न करी काही, तुझी आणगा विठोबा. प्रस्तुत सेवेसाठी म्हणून दाखवलेला अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा चौकडीपर प्रकरणातील अभंग सेवेसाठी म्हणून दाखवलेला आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो असा की आपल्या या पवित्र आमोदे नगरीमध्ये किम निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन नियोजन सर्वांना माहीत असलं, ज्ञात असलं तरी वक्त्याचा आद्य करताना होईना. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने गेल्या 7 वर्षापासून चालत असणारे आपले खंडरनाम कीर्तन सप्ताह 3.5 दिवसाचा आपण हा उत्सव, भगवान कृष्णाचा उत्सव आपण साजरी करत आहात. सगळी गावकरी मिळून एकोप्याने येऊन या ठिकाणी सगळी गावाच्या सहकार्याने, लहान लेकरापासून तर वयोवृद्ध तपोवृद्धी सगळे जे ज्येष्ठ म्हणजे माणसं आहेत, सर्वांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने सर्वांच्या सहकार्याने चालत असणारा आपला अखंड नाम कीर्तन सप्ताह याही वर्षी अतिशय आनंदाने, उत्साहाने, थाटामाटाने संपन्न होतोय. कार्यक्रमाला उपस्थित सर्व पूज्य श्री महाराज मंडळी, श्री हरिभक्तपरायण आमचे परमार्थ स्नेही, आमचे परम मित्र सागर महाराज नेमकर आहेत. महाराज गोड आवाज आहे महाराजांचा. सागर महाराज आहेत. त्याच पद्धतीने आपल्या परिसराचं वैभव असणारे गोड ज्यांचा गळा आहे, ज्यांना गोड गळ्याचा धनी म्हणतो, असे आमचे आपल्या परिसराचं वैभव असणारे आपले मयूर महाराज तरवाडेकर आहेत. त्याच पद्धतीने गावातील सर्व भजनी मंडळ नाही का, राजाराम महाराज आहेत नाही का, वैजापूर. मृदंगाच्या आविष्कारावर आमचे लहान गुरुबंधू श्री हरिभक्तपरायण, ज्यांच्या हातामध्ये अतिशय गोडवा आहे आणि समर्पक गोड वाजनाय महाराज आमचे यज्ञेश महाराज. हातही गोड आहे, माणूसही गोड आहे. सर्व भजनी मंडळ, तुम्ही याच गावचे बेटा, आपल्या गावातील या तिघही कन्या, खरं सांगतो या मुली तुमच्या आहेत का? पटकन बोला. या मुली, जरी तुम्ही मोठ्या अभिमान, चांगली गोष्ट आहे, या मुली तुमच्या नाहीत, या मुक्ताईच्या कन्या आहेत. आदिशक्ती मुक्ताईच्या कन्या आहेत. या टाळ घेऊन उभ्या राहिल्यात महाराज. सगळी बाल गोपाल भजनी मंडळ, गावातील परिसरातून आलेली सर्व भाविक वारकरी मंडळी आणि माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे ज्ञानियांची माऊली, आमचे प्रवीण दादा,
आल्यापासून मला आनंद वाटला. प्रवीण दादा अतिशय गोड माणूस आहे, साधा भोळा माणूस आहे नाही का. आणि असतं बघा माणसाचा भाव असतो हृदयातला. आमचे प्रवीण दादा अतिशय स्वच्छ अंतकरणाचा माणूस. अंतकरणामध्ये काही पासपेस नाही, बोलणं सरळ आहे, जे काय आहे ते सरळ आहे पण प्रेमाचं आहे. मला आनंद वाटला प्रवीण दादा तुम्हाला भेटून. ही सगळी मंडळी तुमची जवळची आहे नाही का. हार्मोनियम वादक श्री हरिभक्तपरायण रमेश महाराज गावातीलच आहेत. गोड असं आपल्या गावातील साऊंड सिस्टीम. भगवान भगवान कृष्णाच्या पवित्र दरबारामध्ये आपल्याला ही सेवा आहे. त्या वेळेमध्ये 11 वाजले आहेत. यज्ञेश्वर महादेव मंदिर, गिरणेश्वर महादेव मंदिर असू द्या. ते काय बोलतात मला ऐकायला येत नाही. गिरणेश्वर जी गिरणेश्वर असं सांगा ना. गिरणेश्वर महादेव मंदिर भगवंताच्या पवित्र दरबारामध्ये आपल्याला भगवंताचा उत्सव, भगवान कृष्णाचा उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे. भगवंताचं गोड असं मंदिर आहे. गावातील सर्व मायबाप श्रोते आहे त्या वेळेमध्ये आपल्याला भगवंताचं चरित्र सप्ताच्या नियमाला अनुसरून काल्याच्या आदला दिवस मागणीपर आणि विशेषत्वाने आज प्रामुख्याने मला बोलायला खरंच आनंद होईल. मला नाही, वारकरी संप्रदायामध्ये सर्व वारकऱ्यांना आज विशेषत्वाने आनंद झाला. का तर माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या मंदिराला कळस बसला. कशाचा? मला नाही वाटत इथं बसलेल्यांपैकी असा एखादाही असेल की त्याला ते माहीत नाही. महाराज सुवर्णाचा कलश माऊली ज्ञानोबारायांच्या पवित्र मंदिरावर आज विराजमान झाला. सर्व वारकऱ्यांच्या आणि भाविकांच्या हृदयातला भाव आज अतिशय पवित्र ज्ञानोबाराय. महाराज ज्ञानोबारायांची काय किंमत आहे सांगा. ज्ञानोबाराय म्हणजे काय? ज्ञानोबारायांच्या मंदिरावर सोन्याचा कलश बसणं नाही का, हे सगळ्या वारकऱ्यांनी मिळून जरी करून दाखवलं, पण खऱ्या अर्थानं माणसाला पवित्र वारकरी करण्यासाठी ज्ञानोबारायांनी सोन्यापेक्षाही मौल्यवान ज्ञानेश्वरी आपल्याला दिली. वा वा, ज्ञानोबाराय आहेत महाराज. ज्ञानोबारायांचा भाव अतिशय पवित्र. रेड्याच्या मस्तकावर फक्त हात ठेवला ज्ञानोबारायांनी. महाराज परिणाम रेड्या मोकी वेद बोलविला साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा. ज्ञानोबारायांच्या पवित्र मंदिरावर आज कलश विराजमान झाला. प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयात आनंद आहे. ज्ञानोबारायांनी वारकऱ्याच्या हृदयाला सोनं बनवण्यासाठी ज्ञानेश्वरी दिली महाराज.
ज्ञानोबारायांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचा एक छोटासा प्रयत्न महाराष्ट्रातल्या सर्व वारकऱ्यांनी केला. आनंद वाटला महाराज. आज तो दिवस पवित्र आहे. सगळ्या लोकांनी ते लिंकवर चॅनलवर पाहिलं, टी व्हीवर बऱ्याच लोकांनी. मला आनंद आहे महाराज. आज ज्ञानोबारायांचा तो पवित्र सोहळा. त्याच पद्धतीने आज तारीख काय आहे? हां 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 15 ऑगस्ट आहे महाराज. आज खऱ्या अर्थानं काय झालं होतं आज? वा, काय झालं होतं बेटा? भारत स्वतंत्र झाला होता. खऱ्या अर्थानं आज भारत स्वतंत्र झाला. पण स्वातंत्र्य दिनाचा आनंद उत्सव साजरा करत असताना त्या स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्या जवानांनी आपलं बलिदान केलं महाराज, अमर राहिले ते जवान. त्या जवानांना विसरून चालणार नाही महाराज. हे मेरे वतन के लोगो, तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका. लहरा लो तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए. हे मेरे वतन के लोग. काय भाव होता महाराज. या जवानांनी भारताला स्वतंत्र मिळावं याच्यासाठी जो सगळा अट्टहास केला, आपल्या शरीराचा बलिदान त्या ठिकाणी केलं, या धरणी मातेवरच प्रेम केलं. हर करम अपना करेंगे है वतन तेरे लिए, दिल दिया जान भी देंगे है वतन तेरे लिए. हो 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 हो.
गोड गातात. आणि हा आजचाच दिवस आहे आपल्याला गायला, नाही का? 15 ऑगस्ट 26 जानेवारी याच दिवशी आपणही ही भजनी गाऊ शकतो, नाही का? एरवी ज्ञानोबाराय तुकोबारायांचं सांगता सांगताच वेळ सोडून जातो. पण आहे आज वेळ आहे, आज पर्व काळ आहे, स्वातंत्र्य दिन आहे, म्हणून या अनुषंगाने गोड महाराज ही मंडळी गोड आहे. आज स्वातंत्र्य दिवस आहे महाराज. आज त्या अनुषंगाने जवानांना बलिदान जे दिलेलं आहे ते विसरून आपल्याला चालणार नाही, ते विसरून आपल्याला चालणार नाही. महाराज म्हणतात जवानांनी दिलेलं बलिदान हे बलिदान सर्वसामान्य बलिदान नाही. सेवा करणं, देश सेवा करणं हे सुद्धा एक संप्रदायाची सेवा, देशाची सेवा, सगळ्या पद्धती त्या ठिकाणी केल्या जातात. त्या अनुषंगाने आज 15 ऑगस्ट आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. खऱ्या अर्थानं भारत स्वतंत्र झाला खरं, पण अजूनही काही लोक अंतःकरणाने पारतंत्र्यातच आहेत. भारत स्वतंत्र झाला खरं, पण अजूनही काही लोक अंतःकरणाने पारतंत्र्यात आहेत. अजूनही त्या लोकांना पारतंत्र्यामध्ये राहण्या अंतःकरणारूपी अंतःकरण त्यांचं पारतंत्र्यात आहे. त्यांना अजून ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी माहीत नाही, त्यांना तुकोबारायांचा गाथा माहीत नाही. महाराज पवित्र ग्रंथ संत विचारांनी आपल्याला दिलेत. हे ग्रंथ वाचण्याची, या ग्रंथाची सेवा करण्याचं स्वातंत्र्य अजून आपलं अंतःकरण आपल्याला देत नाही. शोकांतिका महाराज, भारत स्वातंत्र्य आज झाला. त्या अनुषंगाने ही सगळी लहान गोपाल मंडळी, सगळी मोठी माणसं सुद्धा का होईना ध्वजारोहणाला जातात. आणि त्या अनुषंगाने आज 15 ऑगस्ट ज्ञानोबारायांच्या पवित्र मंदिराला सोन्याचा कळस आणि सप्ताहाचा मागणीचा दिवस, नाही का? सेवेसाठी म्हणून दाखवलेला अभंग श्री तुकोबारायांचा अभंग या ठिकाणी आहे. महाराज या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणं करतात. देवाकडे मागणं करत असताना जगद्गुरु तुकोबाराय देवाशी बोलतात, मागतात, देवाकडे मागतात. काही ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचाच अभंग असा आहे. तुकोबाराय म्हणतात, काही मागणे हे अमानुचित, वडिलांची रीत जाणत असो. एका ठिकाणी तुकोबाराय म्हणतात, काही मागणे हे अनुचित. देवा, आम्हाला ते मागणं जमत नाही, आम्हाला ते योग्य नाही. वडिलांची रीत जाणत असो. तुकोबारायांना नेमके कोणते वडील सांगायचे? तुकोबारायांच्या वडिलांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर 2 परंपरा आपण संप्रदायामध्ये पाहतो. तुकोबारायांची वडिलांची रीत जाणत असो म्हणजे काय? तर विश्वंभर बुवांपासून तर श्री तुकोबारायांपर्यंत ही एक परंपरा. तुकोबाराय म्हणतात, विश्वंभर बुवांपासून तर श्री तुकोबारायांपर्यंत ही एक परंपरा वडिलांची रीत जाणत असो. दुसरी परंपरा पाहायचं झालं तर देह रूपाने आणि कार्य रूपाने, अवतार रूपाने जर विचार पाहायला म्हटला तर जगद्गुरु तुकोबारायांचा पहिला अवतार कोणाचा होता हो? जगद्गुरु तुकोबाराय पहिल्या अवतारामध्ये कोण होते? नामदेव महाराज. बरोबर, नामदेव महाराज. नामदेव महाराजांचा पहिला अवतार कोणाचा होता? उद्धवजी चल विदुरा घर जावे. नामदेव महाराजांचा पहिला अवतार म्हणजे उद्धवाचा अवतार. उद्धवांचा पहिला अवतार कोणाचा? अंगदजी. आणि अंगदजींचा पहिला अवतार भक्त प्रल्हाद. भक्त प्रल्हादांना ज्यावेळेला महाराज ही सगळी परंपरा सांगितली जाते, भगवंत प्रसन्न प्रगट झाले. भक्तासाठी हिरण्यकशिपूला मधून फाडला, ते सगळा भाग सांगितला जातो. त्या अनुषंगाने राज्य केलं, भगवंताने सांगितलं राज्य केलं. प्रल्हादांनी ज्या वेळेला जाण्याची वेळ आली, भगवंत आले, प्रल्हादा मी प्रसन्न आहे तुझ्यावर, माग काय पाहिजे? नरसिंह भगवंत म्हणतात, मी प्रसन्न आहे प्रल्हादा, माग काय पाहिजे? प्रल्हादजी म्हणतात, अरे देवा, मागण्याची अजिबात इच्छा नाही. तू न मागता मला एवढं काही देऊन दिलं, आता मला मागण्याची अपेक्षा राहिली नाही. भगवंत प्रल्हादांना म्हटले बाबा काय दिलं तुला मी न मागता? प्रल्हादजी भगवंताला बोलतात. भगवंताशी बोलताना प्रल्हादजी म्हणतात, देवा अरे तू न मागता मला एवढं दिलं. काय दिलं तुला? ज्या ज्या वेळेला भागवतामध्ये नरसिंह अवताराची कथा सुरू होईल देवा, ती कथा तुझ्या नावाने नाही तर माझ्या नावाने सुरू होईल. नरसिंह अवताराची कथा ही नरसिंह अवताराची कथा म्हणून नाही तर काय म्हणून, काय म्हणतो आपण तिला? भक्त प्रल्हादाची कथा. महाराज
प्रल्हादजी म्हणायला लागले, अरे देवा मला न मागता तू एवढं काही दिलंय, आता मागण्याची इच्छा नाही. भगवंत म्हटले बोला काय पाहिजे. त्यावेळेला प्रल्हादजी म्हणतात, हे बाय देवा मला इच्छा नाही, एक काय माझ्या अंतकरणामध्ये मागण्याची इच्छा होऊच नये हेच पाहिजे. काय मागितलं प्रल्हादांनी? अंतकरणामध्ये मागण्याची अपेक्षा होऊच नाही, इच्छा होऊच नाही हेच पाहिजे. तुकोबाराय म्हणतात ती परंपरा विश्वंभर बुवांपासून तर श्री तुकोबारायांपर्यंत ही एक परंपरा, आणि प्रल्हादजींपासून तर श्री तुकोबारायांपर्यंत ही एक परंपरा. वडिलांची रीत जाणत सो का महाराज. मग काही मागण्या अनुचित बरोबर आहे, पण आजचा अभंग कोणाचा आहे? तुकोबारायांचा. अभंग आहे मागणी पर. मग हे कसं काय शक्य होईल? त्या अभंगात म्हणतात आम्ही मागत नाही, आम्हाला नकोय काही मागण्या, आम्हा अनुचित, आणि हा अभंग तुकोबारायांचा आहे. तर त्याचं एक गोड वर्णन सांगतो तुम्हाला, ऐका. अभंग तुकोबारायांचा, तोही अभंग तुकोबारायांचा. पण तुकोबाराय म्हणतात देवा काही मागणे आम्हा अनुचित, पण काही मागणे आम्हा उचित. म्हणजे काय? संसारातलं मागणे आम्हा अनुचित, परमार्थातलं मागणे आम्हा उचित. सारा सोपा हिशोब आहे महाराज. संसारातलं माणसाने मागूच नाही आणि परमार्थात मागितल्याशिवाय राहू नये. परमार्थामध्ये भगवंताची नाम साधना मागणं फार गरजेचं आहे. भगवंता परमार्थात मागावं, देवाकडे मागायचं असेल तर देवाकडे मागावं, संतांकडेच मागावं. सर्वसामान्य संसारामध्ये बुडालेल्या माणसाकडे मागू नये. का मागू नये? तर तोच मुळात डुबलेला असतो, तोच मुळात बुडालेला असतो. तो काय? ऐका, महाराज म्हणतात देवाकडे मागावं, संतांकडे मागावं. बर बर. महाराज जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे आलेत, आणि देवाकडे आल्यानंतर, वारीला आल्यानंतर तुकोबारायांच्या भक्तीचं ओझं देवावर एवढं झालं की देवाने तुकोबारायांकडे पाहिल्याबरोबर नाम साधनेच्या बळावर, भक्तीच्या बळावर कर्ज झालं देवावर तुकोबारायांचं. तुकोबाराय दर्शनाला आल्याबरोबर विटेवर उभा असणारा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा, त्याने समोर असलेली नजर पायाकडे घातली, मान खाली घातली. देवाने मान खाली घातली. तुकोबारायांनी दर्शन घेतलं, निघालेत तुकोबाराय. जसे तुकोबाराय बाहेर गेलेत, भगवंताने खालची मान वरती केली. सगळे भाविक दर्शन घ्यायला यायला लागलेत. दुसऱ्या वारीला पुन्हा तुकोबाराय आले. सगळे भाविक दर्शन घेतायत. त्यावेळेला भगवंत समोर पाहतोय. पण तुकोबाराय आल्यानंतर, संत विचार आल्यानंतर तो भगवंत पायाखाली पाहायला लागला, खाली मान घालून उभा आहे भगवंत. अशा बऱ्याच वाऱ्या गेल्या. पण एक वारी अशी आली, तुकोबाराय देवाच्या दर्शनाला गाभाऱ्यामध्ये आल्याबरोबर भगवंत खाली पाहत होते. पण एक वारीला जगद्गुरु तुकोबाराय जसे दर्शनाला आले भगवंताच्या, आल्याबरोबर गाभाऱ्यात प्रवेश केल्याबरोबर खाली पाहणारा भगवंत आज मात्र तुकोबारायांच्या पवित्र मुखाकडे पाहत होता. आणि देवाने पाहत असताना जगद्गुरु तुकोबारायांना आश्चर्य वाटलं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देवा अरे कितीतरी वाऱ्या गेल्या, कितीतरी वर्षापासून मी तुझ्या दर्शनाला येतोय देवा. अरे मी आल्यानंतर खाली पाहणारा तू आज माझ्या पवित्र मुखाकडे, मी आल्यानंतर माझ्या मुखाकडे का पाहतोय? भगवंताने तुकोबारायांना म्हणावं, तुकोबाराया मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. भगवंत तुकोबारायांशी बोलताना बोलतात, म्हटले ते तुकोबाराया अहो तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागावं या अपेक्षेने मी तुमच्याकडे पाहतोय. जगद्गुरु तुकोबाराय देवाला म्हणतात का देवा अरे बाबा तुला किती वेळा सांगितलं रे, आम्हाला ते मागणं हात पसरी जिने धीक द्यायचे. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने धीक त्याचे. महाराज म्हणतात अरे बाबा तुला किती वेळा सांगितलं, आम्हाला ते मागणं जमणार नाही. पुन्हा दर्शन घेऊन निघाले, पुन्हा आले, पुन्हा भगवंत पाहायला लागले. तुकोबाराय म्हटले देवा तुला किती वेळा सांगितलं. तुकोबाराया अहो घ्या काहीतरी मागून. घ्या म्हटल्यावर म्हणजे आता भगवंत जरा वजनातच दर्शन घेऊन निघाले, पुन्हा आले आणि ठरवलं देवाने की आज तुकोबारायांना आपल्याकडे काहीतरी मागायला लावायचंच. तुकोबारायांनी आपल्याकडे मागितल्याशिवाय तुकोबारायांना बाहेर जाऊ द्यायचं नाही. म्हणून भगवंताने युक्ती केली. जसे तुकोबाराय आले आणि आल्यानंतर भगवंत तुकोबारायांशी बोलत असताना जरा वजनात बोलायला लागले. म्हटले हो तुकोबाराया मागा माझ्याकडे काहीतरी. तुकोबाराय म्हटले देवा अरे तुला किती वेळा सांगितलं, नाही जमत आम्हाला, ते मागत नाही आम्ही. असं म्हटल्याबरोबर भगवंताने तिकडनं आवाज चढवला. विटेवरचा भगवंत जोरात बोलायला लागला. म्हटले तुकोबाराया
तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे? मी कोण आहे माहिती आहे का? बळा आवाज द्या ना थोडासा. भगवंत तुकोबारायांशी बोलतात. तुकोबाराया, तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे? म्हणे कोण आहे? कोण आहे? असं आवाज चढवला देवाने. जसा देवाने आवाज चढवला तसा तिकडनं तुकोबारायांनी आवाज चढवला. ए देवा, कोण आहे रे तू? कोण आहे? म्हटले मी देव आहे, देव. बस भगवंताने देव आहे असं म्हटल्याबरोबर तुकोबाराय तिकडनं बोलायला लागले. म्हटले देवा, ए देवा, तुला ही सगळी लोक जी देव म्हणतात ना ती तुझ्यामुळे नाही, नाद म्हटले आमच्या भाग्याने. आमुच्या भावा, तुझं देव पण. ए देवा, अरे आम्ही तुला देव म्हणतो म्हणून लोक तुला देव म्हणतात आणि मागा 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 म्हणतोय. काय आहे तुझ्याकडे स्वतःच रे देवा? अरे सगळं दुसऱ्याचं आणलेला तू आणि मला म्हणतोय मागा. काय आहे तुझ्याकडे स्वतःच? मागो मुकुट माथीचा, तरी तू आणिला इंद्राचा. देवा, अरे तुझ्या डोक्यावरचा जो मुकुट आहे देवा, अरे तो मुकुट तुझा आहे का? अरे त्या इंद्राचा मागून आणलाय तू, इंद्राचा. काय मागा मागा म्हणतो रे? हे देवा, मागो कुंडल कर्णीचे, तरी तू आणिले कर्णाचे. मागो कुंडल कर्णीचे. हे देवा, अरे तुझ्या कानातली जी कुंडल आहेत ना ती कुंडल तुझी आहेत का रे देवा? अरे त्या अर्जुनाला राखण्यासाठी कर्णाचे मागणारा तू आणि मला काय म्हणतो मागा. काय तुझ्याकडे स्वतःकडे? असं म्हटल्याबरोबर ते आवाज पाहिला तुकोबारायांचं, ते बोलणं पाहिलं. नाद म्हटले आमच्या भाग्याने. आणि भगवंत म्हणायला लागले. म्हटले महाराज तुकोबाराया, जे झालं ते बरं झालं, अशीची अशी राहू द्या. झाकली मूठ किती लाखाची. तुमच्याकडे अजून 1.25 लाखाची आहे का? भाव वाढवला नाही का? झाकली मूठ बंडू भाऊ कितीची? 1.25 लाख. सगळे 1.25 लाख. आहो बाळवा, आम्ही हळूहळू 6.5 लाखापर्यंत नेली. झाकली मूठ. ऐका, झाकली मूठ 1.25 लाखाची. ए देवा, आता काय म्हणतोय भगवंताने? हा जे महाराज तुकोबाराया, जे झालं ते बरं झालं. आता ही इथले घडलेला सगळा प्रकार काही बाहेर सांगत जाऊ नका, बाहेर नका सांगू. महाराज भगवंत तुकोबाराय निघालेत दर्शन घेऊन. पुन्हा तुकोबाराय वारीला आलेत. दर्शन घेतलं, पुन्हा भगवंताने पाहिलं आणि तुकोबारायांच्या अंतकरणामध्ये भाव प्रकट झाला की आज काही का होईना, आज मात्र देवाची इच्छा पूर्ण करायची. भगवंताचा निरागस असा पवित्र चेहरा तुकोबारायांनी पाहिला आणि तुकोबाराय विचार करतायत. देवा बोल, काय इच्छा आहे तुझी? हा आनंद झाला देवाला. म्हटले महाराज तुकोबाराया, तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागावं म्हणून पाहतोय तुमच्याकडे. तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा हे बाय, माझी मागायची अजिबात इच्छा नाही, मला मागण्याची इच्छा नाही, पण तू म्हणतोय म्हणून अखंड दया तो
जगद्गुरु तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा मला मागण्याची इच्छा नाही, पण तू म्हणतो म्हणून म्हणसे काही मागा मनसे काही मागा मनसे काही मागा मनसे काही मागा हेची देगा पांडुरंग हेची हेची देगा पांडुरंग हेची देगा पांडुरंग हेची देगा पांडुरंग हेची देगा पांडुरंग मनसे काही मागा मनसे काही मागा आवाज द्या हेची देगा पांडुरंग हेची देगा पांडुरंग मनसे काही मागा मनसे काही मागा हेची देगा पांडुरंग हेची देगा देवा मला मागण्याची इच्छा नाही, पण तू म्हणतो म्हणून म्हणसे काही मागा हेची देगा पांडुरंगा. महाराज असं म्हटलं आणि देवाला आनंद झाला. कधी न मागणारे तुकोबाराय आज मागायला तयार झालेत. भगवंताला आनंद झाला, भगवंत नाचायला लागला. जगद्गुरु तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा आनंदाच्या भरात नाचू नको, मी काय म्हणतो ते पहिले ऐक, लक्ष दे, मी काय बोलतो त्याच्याकडे लक्ष दे बाबा, ऐक. नाही का काय बाबा महाराज तुकोबाराया तुम्ही मागायला तयार झाले, काय पाहिजे तुम्हाला? तर हेची देगा पांडुरंगा. काय पाहिजे? तर मग मात्र तुकोबाराय सांगतात, देवा ज्या भक्ताच्या हृदयामध्ये तुझ्याबद्दल तुझ्या नामचिंतनाचं किंवा तुझ्यासाठी अखंड प्रेम असेल त्याच्या संगतीमध्ये मला घाल. अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती, मग मी कमळापती तुझबा नाने कांटा. काय पाहिजे? तर अखंड जया तुझी प्रीती. देवा अरे ज्याच्या हृदयामध्ये तुझ्याबद्दल अखंड प्रेम आहे अशाची संगत मला दे. काय होईल महाराज असं केल्याने? असं केल्याने एक होईल की त्याच्या सानिध्यामध्ये राहिल्यामध्ये, त्या भक्ताच्या त्या साधकाच्या सानिध्यामध्ये त्याच्या भक्ताच्या जवळ राहिल्यामुळे त्या साधकाच्या साधनेच्या बळावर तो भक्त देवा तुला त्याच्या घरी बोलवेल आणि तू भक्ताच्या घरी येशील. त्या वेळेला का होईना मला तुझं दर्शन होईल. याच्याही पलीकडे जाऊन बोलायचं झालं तर तुकोबाराय म्हणतात, ज्या भक्ताच्या हृदयामध्ये तुझ्याबद्दल अखंड प्रेम आहे त्याच्या सानिध्यामध्ये राहिल्यामुळे काय होईल सांगता देवा तुला? मला तुझा कोणत्याही प्रकारचा विसर पडणार नाही. कारण रात्र दिवस दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाळे. रात्रंदिवस भक्त तुझं नामचिंतन करेल आणि कदाचित मी बोलता बोलता थकलो तरी माझ्या कर्णपटलावर साधकाच्या पवित्र मुखातून आलेलं तुझ्या नामाचा जयघोष माझ्या कर्णपटलावर पडेल. देवा मला आशाच्या सानिध्यामध्ये घाल. महाराज कहो भक्ताच्या घरी नाम साधना करणाऱ्या साधकाच्या घरी भगवंत येतो का? येतो महाराज. कितीतरी उदाहरणं सांगतो तुम्हाला, कितीतरी उदाहरणं सांगता येतील. माझ्यापेक्षा सगळे तुम्ही ज्ञानी मोठी माणसं आहात. ऐका एकच गोड उदाहरण सांगतो नाही का. आपली वेळ जवळजवळ संपण्याच्या मार्गावर आहे. 11:30 वाजलेत. अजून अर्धा तास राहिला आपल्याला 12ला जन्म उत्सव देवाचा साजरा करायचा आहे. एकच दृष्टांत सांगतो आणि चालतो. भक्ताच्या घरी भगवंत येतो कामाला. बरं न सांगता करी सर्व काम. न सांगता देवाला विनंती करावी लागत नाही, देवाला बोलवावं लागत नाही. पण नाम साधना करणाऱ्या भक्ताच्या घरी भगवंत न सांगता करी सर्व काम. गोरोबा काकांचं गोड उदाहरण सांगितलं जातं. गोरोबा काकांनी आपले हात घेतले कापून. आपले हात गोरोबा काकांनी कापले आणि गोरोबा काका हात कापल्यानंतर विचार करतायत, आता मला हात नाही
आता मी देवाचं भजन करायचं कसं. आणि विटेवरचा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा विचार करतोय, माझ्या गोरोबा काकांना आता हात नाही, माझ्या गोरोबा काकांचं पोट भरायचं कसं. गोरोबा काका विचार करतायत मला हात नाही, देवाचं भजन करायचं कसं. भगवंत विचार करतायत माझ्या गोरोबा काकाला हात नाही, काकाचं पोट भरायचं कसं. भगवंत विटेहून खाली उतरले, एका कुंभार दादाचं रूप घेतलं देवाने. भगवंताने एका कुंभाराचं रूप घेतलं आणि निघाले गोरोबा काकांकडे गोरोबा काकांची सेवा करायला. रस्त्यात लक्षात आलं की एकट्या कुंभार दादाला पाहिजे तेवढी समाजामध्ये किंमत नाही. कुंभार दादा सोबत माती व्हायला काय असतो, गाढव असतं. कुंभार दादा सोबत माती आणायला काय असतं, गाढव असतं. भगवंत माघारी आले, गाढव बनवायचं कुणाला. गरुडाला आवाज दिला, ए गरुडा. तो KGFचा नाही बरं का, तो KG तो वेगळा, हा वेगळा. गरुडाला आवाज दिला, गरुडजी आले, काय झालं देवा. म्हटले गरुडा, अरे तुमचं प्रमोशन झालंय. गरुडाला आनंद झाला, माझं प्रमोशन झालं. म्हणजे काय झालं देवा. म्हणे देवा असं करा गरुडा, तुमचं प्रमोशन असं झालंय, तुम्ही आता गरुडपणा सोडायचा आणि गाढवपणा धरायचा. गरुडजी म्हटले, हे देवा, अरे याला प्रमोशन नाही, हे सस्पेंड लेटर आहे. ते म्हटले असू दे, गरुडपणा सोडायचा आणि गाढवपणा धरायचा. म्हणे का, आपल्याला भक्ताच्या घरी काम करायला जायचंय. भक्ताचं नाव सांगितल्याबरोबर गरुडाने गरुडपणा सोडला, गरुड गाढव झाले, भगवंत कुंभार झाले, निघाले दोघं भक्ताकडे जायला, गोरोबा काकांकडे जायला. पुन्हा लक्षात आलं की एकट्या कुंभार दादाला आणि एकट्या गाढवाला समाजामध्ये पाहिजे तेवढी किंमत नाही. गाढवावर माती भरली की ते गाढव हाकलण्यासाठी कुंभार दादाची कोण असते, पत्नी असते, बायको असते. बरोबर, बरेच गाढव हाकलायला बायको लागते. ऐका 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 महाराज, जगाची मालकीन लक्ष्मी मातेला आवाज दिला गेला. जगाची मालकीन लक्ष्मी माता आली. आता लक्ष्मी मातेकडे काय सोन्या नाण्याची कमतरता होती का. नवरत्न सोनं नाणं दाग दागिना काय कमी होती का लक्ष्मी मातेकडे. नवरत्नांचा शेला. लक्ष्मी माते म्हटले काय झालं तेव्हा. म्हणे आपल्याला भक्ताच्या घरी जायचंय. असं म्हटल्याबरोबर लक्ष्मी मातेने लगेच पाऊल बाहेर काढला. म्हटले चला भक्ताच्या घरी. भगवंत लक्ष्मी मातेला म्हणायला लागले, म्हटले बघा भक्ताच्या घरी आपल्याला जायचंय, जायचंय खरं भक्ताच्या घरी, पण लक्ष्मी मातेशी बोलताना भगवंत बोलतात, तुला भक्ताच्या घरी जे जायचंय ते मालकीन म्हणून जायचं नाही, तर तुला मोलकरीण म्हणून जायचं. भक्ताच्या घरी काम करण्यासाठी जगाची मालकीन लक्ष्मी मातेने गुडघ्या एवढं पातळ घेतलं. महाराज महाराज लक्ष्मी माता कुंभारीन ताई झाल्या, भगवंत कुंभार झाले, गरुड गाढव झाले, गोरोबा काकांच्या तेरला येऊन पोहोचलेत. दारात आल्याबरोबर भगवंताने आवाज दिला, काका. गोरोबा काका बाहेर आलेत. बाहेर आल्याबरोबर प्रश्न केला, म्हटले का रे बाबा कोण रे तू. भगवंत म्हणे मी कुंभार आहे. बरं काय आला. म्हटले काका मला तुमच्याकडे काम पाहिजे. काम पाहिजे. काय येतं तुला. काका मला सगळ्या वस्तू बनवता येतात. तुम्ही म्हणाल ती वस्तू मी तुम्हाला बनवून दाखवेल काका. बरं ठीक आहे, मोबदला काय घेशील. गोरोबा काकांनी प्रश्न केला दारात उभा असलेल्या कुंभाराला, मोबदला काय घेशील बाबा. काका मला रुपया नको, 2 टायमाचं जेवायला द्या काका, मला रुपया नको. गोरोबा काकांनी त्या कुंभाराचे, दारात आलेल्या कुंभाराचे ते शब्द ऐकले आणि घरात घागरींसाठी आणून टाकलेली मातीचा जो ढीग होता त्या ढिगाकडे पाहिलं आणि अंतकरणामध्ये गोरोबा काकांचा भाव प्रकट झाला. गोरोबा काका म्हणतात मला आता हात नाही, घरामध्ये माती आणून ठेवलेले ढीग पडलाय भला मोठा, मला हात नसल्यामुळे मी त्या मातीचा उपयोग करू शकत नाही. दारात उभा असणारा कुंभार त्याला सगळ्या वस्तू बनवता येतात आणि मोबदला म्हणून तो रुपया मागत नाही, 2 टायमाचं जेवायला मागतोय. जर दारातल्या कुंभाराने घरातल्या घागरींच्या मातीला जर हात लावला तर मातीचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. गोरोबा काकांनी घरात घेतलं. ये बाबा सांगितलं, हे बाय ही माती आहे, इथं चिखल बनवायचा, इथं घागरी थापायच्या, इथं आवा पेटवायचा. ते चाक असतं की नाही कुंभारदादाकडे, कुंभारदादाच्या घरी असं चाक असतं. महाराज सगळी जागा दाखवली, सगळं काम सांगितलं भगवंताला. गोरोबा काकांनी काय साधना असेल महाराज, सगळा भाव ठरला. एक माती चिखल इथं बनवायचा, घागरी इथं थापायच्या, आवा इथं,
गोरोबा काकांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली माती भगवंताने कपाळाला लावली आणि चिखल बनवायला सुरुवात केली. चिखल तयार झाला. जसा चिखल तयार झाला भगवंताने तो चिखल त्या चाकावर ठेवला. चाक असतं ना, त्या चाकावर ठेवला आणि ते चाक फिरवण्यासाठी अशी काठी असते कुंभारदादाच्या घरी, एवढी मोठी काठी. महाराज ती काठी घेतली भगवंताने आणि तो चिखल त्या चाकावर ठेवला, काठी घेतली आणि त्या काठीच्या साह्याने भगवंत त्या चाकाला फिरत्या चाकावरती देसी मातीला का विठ्ठला तू वेडा विठ्ठला तू वेडा घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव पुनामुखी अन पडते लोणी पुनामुखी अंगार तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार ओ विठ्ठला तू वेडा कुंभार. हॅलो हॅलो महाराज भगवंताने ती काठी घेतली, पंत्या बनवल्या, घागरी बनवल्या, आवा पेटवला गेला, सगळा आवाज शांत झाला. सगळ्या घागरी काढल्यात आणि गोरोबा काका कुंभार दादाला सांगतात, हे बाय सगळ्या घागरी बैलगाडीत भरायच्या, बाजूच्या गावाला बाजार आहे, सगळ्या घागरी तिथं विकायला जायच्या. ही घागरीचा भाव सांगितला गेला, हे बाय ही 100ला, ही 200ला आणि ही 500ला. भाव वाढवायचा नाही. सगळ्या घागरी भरल्या, बैलगाडीत भरल्या, निघाली बैलगाडी. सांगितलं घागरी विकल्याशिवाय माघारी यायचं. गाडीवरचा जो कुंभार होता म्हणजेच भगवंत गोरोबा काकांशी बोलताना बोल, काका अहो 10 मिनिटात माघारी येतो घागरी विकून. गोरोबा काका म्हणे पूर्ण घागरी विकल्याशिवाय माघारी यायचं नाही. गेले महाराज बैलगाडं, 15-20 मिनिटात बैलगाडं रिकामं घरी, बैलगाडं खाली रिकामं झालं, माघारी आलं. गोरोबा काकांनी पाहिलं रिकामे झालेलं गाडं आणि रिकाम्या गाड्याकडे पाहून गोरोबा काका कुंभार दादाशी बोलायला लागले. म्हटले, का रे पलटी मारलं काय गाडं कुठे? 10 मिनिटात गाडं रिकामं झालं कसं? म्हटले, काका सगळ्या घागरी विकल्या गेल्या. म्हणे, अरे बाबा माझं आयुष्य गेलं घागरी विकता विकता. 10 मिनिटात गाडंभर घागरी कधीच विकल्या गेल्या नाही. तू विकल्या का? म्हणजे सगळ्या घागरी विकल्या. म्हणे, बर मोबदला कुठे आहे? घागरींचा मोबदला कुठे आहे? त्या कुंभारदादाने सगळे ते पैसे दाखवले. गोरोबा काका म्हणे, का रे बाबा आयुष्य संपलं माझं घागरी विकता विकता. गाडंभर घागरी विकल्यानंतर एवढे जास्तचे पैसे आजपर्यंत कधीच आले नाही. तू एवढे जास्तीचे पैसे आणले कुठून? कुंभारदादा बोलायला लागला काकांची. म्हटले, काका 100ची घागर 200ला, 200ची घागर 500ला, 500ची 1000ला. गोरोबा काका म्हटले, तुला भाव वाढवायचा नाही सांगितला होता ना? तो म्हणे, भाव वाढवल्याशिवाय जमणार नाही. ऐका सगळं ठरलं महाराज. त्या कुंभाराने बनवलेल्या घागरींचं मार्केट पूर्ण पंचक्रोशीमध्ये गेलं. दुरून दुरून लोक घागरी घ्यायला लागले. बंडू हो, दुरून दुरून लोक घागरी घ्यायला लागले. गोरोबा काकांशी बोलायचे, काका काय माणूस भेटला तुम्हाला? अहो अशा सुंदर घागरी काका आजपर्यंत तुम्हाला सुद्धा बनवता येत नव्हत्या काका. गोरोबा काकांना परिसरातली सगळी लोक म्हणायला लागली, काका एवढी सुंदर घागर तुम्हाला सुद्धा बनवता येत नव्हती. असा सुंदर माणूस भेटला तुम्हाला, काय घागरी बनवतो. दूरपर्यंत ख्याती गेली घागरींची. इकडे निवृत्तीनाथ दादा, ज्ञानोबाराय, सोपान काका, मुक्ताई, 4 भावंड आळंदीहून पंढरीच्या वाटेला देवाच्या दर्शनाला निघालेत. रस्त्यात मुक्ताई ज्ञानोबारायांना म्हणायला लागली, म्हटले, दादा गोरोबा काकांचे हात कापले गेले, आपण काकांना भेटायला अजून गेलेलो नाहीत. आपण एक काम करू दादा, काय? इथून सरळ पंढरपूरला देवाच्या दर्शनाला न जाता आपण अगोदर तेरला गोरोबा काकांच्या दर्शनाला जाऊ, काकांची भेट घेऊ आणि तिथून पंढरपूरला जाऊ. ज्ञानोबारायांनी स्मित हस्य केलं.
मुक्ता बरोबर म्हणते. होकार दिला ज्ञानोबारायांनी. चौघ भावंड गोरोबा काकांच्या घरी जायला निघालेत. चौघ भावंडांनी निवृत्तीनाथ दादा, ज्ञानोबाराय, सोपान काका, मुक्ताई, चौघ भावंडांनी पंढरपूरची वाट सोडली आणि गोरोबा काकांच्या तेरची वाट धरली. जसे चौघ भावंड तेरच्या वाटेला लागले, कुंभार दादा कुंभारीन ताईला म्हणायला लागले, म्हटले हो सामान भरा, आपल्याला आता राहायचं नाही इथं. का राहायचं नाही म्हणे, आपल्याला आता राहायचं नाही. गरुडजी गाढव आले, गरुडजी आले. गरुड गाढवा सामान भर सगळा पाठीवर, चला निघा इथून. म्हणे देवा अरे झालं काय, राहू की 2-4 महिने. भगवंत म्हणे जमणार नाही, राहायचं नाही. गरुड म्हणायला लागला, म्हटले खरं सांगू देवा तुला, जो आनंद मला भक्ताच्या घरी माती वाहण्यात मिळतोय तो आनंद मला तुला घेऊन फिरण्यात नाही रे देवा. देवा राहू की भक्ताच्या घरी 2-4 महिने. भगवंत म्हणे राहता येणार नाही, चला निघा इथून. गरुडजी लक्ष्मी माता, देवा कारण सांग आम्हाला का राहायचं नाही, त्याशिवाय आम्ही गोरोबा काकाचं अंगण सोडणार नाहीत. देवा कारण सांग. भगवंत बोलायला लागले, म्हटले पा कदाचित गोरोबा काकांनी मला लीला करता यावी म्हणून मला ओळखलं नाही, पण जे मला पाहिल्याबरोबर ओळखतात, जे आपल्याला पाहिल्याबरोबर ओळखतात, त्यांनी पंढरपूरची वाट सोडली आहे आणि तेरची वाट धरली आहे. निघा. चौघ भावंड तेरला येऊन पोचलेत. गोरोबा काकांच्या दारात येऊन पोचले. आवाज दिला, काका. गोरोबा काका बाहेर आलेत. संत विचार दारात उभे आहे. लक्ष द्या, संत विचार दारात उभे आहे. गोरोबा काका विचार करतायत. प्रणाम करायला हात नाही गोरोबा काकांकडे. संत विचार दारात उभे आहे पण प्रणाम करायला हात नाही. पवित्र नेत्रांनी प्रणाम केला गोरोबा काकांनी. आणि मुक्ताई गोरोबा काकांशी बोलायला लागली. म्हटले काका, तुमच्या घरी तुमच्या गावाला येत असताना पंचक्रोशीमध्ये एकाच वस्तूची चर्चा चालू आहे, ती म्हणजे तुमच्या घरी आलेल्या कुंभाराच्या हातच्या घागरींचंच वर्णन चालू आहे. काका, घागर जर एवढी सुंदर असेल तर त्या घागरीला बनवणारा कुंभार कसा असेल? काका, मला एकदा त्या कुंभाराला भेटायचंय. कोण म्हटलं? मुक्ताबाई. गोरोबा काकांना म्हटले, काका मला एकदा त्या कुंभाराला भेटायचंय. गोरोबा काका म्हटले, का नाही, आत्ता आवाज देतो. दिला आवाज गोरोबा काकांनी. सगळा वाळा पालथा घातला गोरोबा काकांनी. कुंभार नाही, त्याची बायको नाही आणि त्याचं गाढवही नाही. नैराश्य आलं महाराज गोरोबा काका. मुक्ताई म्हणायला लागल्या, म्हटले काका, का तुमच्या पवित्र चेहऱ्यावर नैराश्य का आलं गोरोबा काका? गोरोबा काका म्हणतात, अगं मुक्ता, तुला ज्या कुंभाराला भेटायचं होतं सगळा वाळा पालथा घातला, पण कुंभार नाही, त्याची बायको नाही आणि त्याचं गाढव सुद्धा नाही. मुक्ताई म्हणायला लागली, म्हटले काका जाऊ द्या, गेला असेल कुठे कुंभार, जाऊ द्या ना, पण ज्या घागरींचं वर्णन पंचकृषीमध्ये चाललंय त्या कुंभाराने बनवलेली जी घागर आहे, जिचं वर्णन चालू आहे, ती घागर मला पाहायला मिळेल का? गोरोबा काकांनी होकारात्मक माळ डोलावली. मुक्ता, तेवढी घागर नक्की तुला पाहायला मिळेल. गोरोबा काकांनी घागर आणली, मुक्ताईच्या हातात घागर दिली. मुक्ताईने हातात घागर घेतल्याबरोबर नेत्रातून टपकन पाण्याचा थेंब पडला. रडायला लागली मुक्ताई. ती घागर ज्ञानोबारायांच्या हातात गेली. ज्ञानोबाराय घागरीकडे पाहून ज्ञानोबारायांनी घागरीकडे पाहिल्याबरोबर ज्ञानोबारायांचे नेत्र पाणावले. तीच घागर निवृत्तीनाथ दादांच्या हातात गेली. हातात घागर घेतल्याबरोबर निवृत्तीनाथ दादा रडायला लागले. सोपान काका घागरीकडे पाहून रडायला लागले. पुन्हा घागर मुक्ताईच्या हातात आली आणि घागरीला पाहून मुक्ताबाई चौघ भावंड रडतायत. म्हणून गोरोबा काकांनी मुक्ताला प्रश्न केला. म्हटले, मुक्ता, अगं घागरीला पाहून तुम्ही चौघ भावंड का रडतायत? का रडतायत तुम्ही घागरीला पाहून चौघ भावंड? त्यावेळेला मुक्ताई म्हणायला लागली, म्हटले काका, या घागरीला बनवणारा जो कुंभार होता, या घागरीला बनवणारा जो कुंभार आहे काका, तो कुंभार सर्वसामान्य कुंभार नाही काका, विटेवरचा भगवान पंढरीश पांडव परमात्मा, त्याने ती घागर बनवलेली काका. गोरोबा काकांचे शब्द, मुक्ताईचे शब्द ऐकल्याबरोबर गोरोबा काका बोलायला लागले. म्हटले, मुक्ता, अगं कशाच्या बळावर म्हणते तू की ही घागर विटेवरच्या भगवंताने बनवलेली आहे? काका,
घागरीवर चिन्ह पहा ना, काय आहेत, काय चिन्ह उमटले आहेत घागरीवर? शंख, चक्र, गदा, पद्म. काका अहो, घागरीवर उमटलेली ही सगळी चिन्ह देवाच्या हाताची चिन्ह आहेत काका. ज्या घागरीला भगवंताने हात लावलाय त्या घागरीवर हे सगळे चिन्ह उमटले. महाराज गोरोबा काकांची साधना एवढी की देव गोरोबा काकांच्या घरी नांदायला आला. साधना केवढी कठोत्तम होती. चिखल तुडवता तुडवता पोटचा पोरगा चिखलात आला, पायाखाली आला. नवलाची गोष्ट ऐक सकय बाई, कुंभारान बाळ तुळविले पाये. नवलाची गोष्ट ऐक सकय बाई, नवलाची गोष्ट ऐक सकय बाई, कुंभारान बाळ तुडविल पायी. नवलाची गोष्ट गोष्ट नवलाची गोष्ट. काय साधना महाराज, पोटचा पोरगा पायाखाली आला. नाम साधनेमध्ये एवढी साधना परिपक्व दशेला प्राप्त झाली गोरोबा काकांची. उंच स्थिती प्राप्त झाली. भगवंत घरी नांदायला आला. महाराज भगवंताने ज्या घागरींना हात लावलं त्या घागरींवर त्या घागरींनी मार्केट मिळवलं पंचकृषीमध्ये. लक्ष द्या, देवाने बनवलेल्या घागरींनी पंचकृषीमध्ये मार्केट मिळवलं. एवढ्या सुंदर घागरी भगवंताने बनवल्या. आता जरा महत्वाचा मुद्दा ऐका. देवाने बनवलेल्या या सगळ्या घागरी, कळतंय तुम्हाला? आपल्याला कोणी बनवलंय? भगवंताने बनवलंय. मग भगवंताने बनवलेल्या या घागरींना संत रूपी विचार जर या घागरीला स्पर्श झाला तर या घागरीसारखी पवित्र घागर दुसरी कोणतीच नाही महाराज, कोणती नाही. साधना कठोत्तम असली पाहिजे. महाराज नाम साधना करणाऱ्या महात्म्याच्या घरी भगवंत न सांगता करी सर्व काम. महाराज अशाच्या संगतीमध्ये मला नित्याने घाल अखंड जया तुझी प्रीती. मज दे तयाची संगती मग मी कमळापती. देवाला काय विशेषण वापरलं इथं? कमळापती. आपण रोज म्हणतो ना महाराज, कमल नयना कमलापती, कामिनी मोहना मदन मूर्ती, भवतारका दरिद्या वामनमूर्ती विक्रमाय. कमल नयना कमलापती. महाराज म्हणतात मग मी कमळापती काय होईल? तुझबा नानी कांटाळा. अरे देवा मला ती अखंड सवय होईल आणि मग मात्र मला नाम साधनेचा तुझबा नानी कांटाळा. देवा मला तुझा कांटाळा येणार नाही. भगवंत म्हणायला लागले, म्हटले महाराज अशाच्या संगतीमध्ये तुम्हाला घातल्यानंतर तुम्ही तिथं काहीतरी करणार. तुकोबाराय म्हणतात काहीतरी नाही, काहीच करणार नाही, फक्त पळून राहील. पळून राहील काय ठाई, पळून राहील काय ठाई, पडून राहील काय ठाई, पडून राहील काय ठाई. ओंकार संतांची पायी, ओंकार संतांची पायी, उगाच संतांची पायी,
ठाई उगा संताची ये पायी न मगे न करी काही तुझी आनगा विठोबा. महाराज आम्ही तिथं फक्त पडून राहू देवा, काही करणार नाही. एक काम कर बाबा, आशाच्या संगतीमध्ये घाल. तिथं गेल्यानंतर आम्हाला तुझा कोणत्याच गोष्टीचा कंटाळा येणार नाही. आम्ही पडून राहू. मग का हो महाराज, तुम्हाला जर आशाची संगत नाही दिली तर काय, तर व्हावे त्याचे द्वारी श्वानयाती. हा महाराज, ज्याच्या हृदयामध्ये तुझ्याबद्दल नित्याने प्रेम असेल, ज्याच्या हृदयामध्ये तुझ्याबद्दल नित्याने प्रेम असेल, त्याचा आवाज थोडासा वाढव. हा हा ऐका, व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. देवा, मला ज्याच्या हृदयामध्ये तुझ्याबद्दल नित्य प्रेम असेल त्याच्या दारातला मला श्वान तरी बनव. नसेल श्वान बनवता येत, त्याच्या नानीतला किडा तरी बनव. महाराज, मी फक्त पडून राहीन तिथं दुसरं काही करणार नाही. आणि पडल्या महात्म्याच्या मुखातले शब्द माझ्या कानावर आल्यानंतर मला तुझ्या भेटीची अपेक्षा लागेल. महाराज, पडून राहिल्यानंतर त्या ठिकाणी भेटीची अपेक्षा राहिली. तेथे राम नाम होईल जवाना, घडल भोजन घडल भोजन. तेथे राम नाम होईल जवाना, घडल भोजन ते घडलं तेथे रामनाम होईल श्रवण, घडील भोजन. महाराज, राम नामाच्या बळावर महाराज आम्हाला तिथं भक्ती मिळेल आणि आम्ही तिथं पडल्या देवा तुझ्या भेटीची अपेक्षा करू. आणि अपेक्षा तुला फक्त तू एकदा दर्शन आम्हाला द्यावं, बस एवढी अंतकरणामध्ये आस राहील. सावरे आई जयो सावरे सावरे आई जयो सावरे, जमुना किनारे मोरा गाव, जमुना किनारे मोरा गाव, बंसी बजा के अयो सावरे अयो आवरे. महाराज, भगवंताच्या भेटीची अपेक्षा आम्ही नक्की करू. या भगवंताने तिथपर्यंत यावं. ते फुलं अक्षता द्या वाटून. आता 5 मिनिट राहिलेत. देवा, पडून राहीन तये ठाई उगा संताची ये पायी, न मगे न करी काही तुझी आनगा विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा चला विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
हरी जय 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 हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी हरी जय जय हरी जय जय हरी जय हरी जय जय हरी जय जय हरी जय टाळी वाजवा सर्वांनी गोपा टाळी वाजवा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय वाह लकी मास्टर वाह वा दादा वा रखुमाई विठोबा पडो राहीन तय ठाई उगा संताची ये पायी न बघे नगरी काही तुझी आणा का विठोबा. धावत्या वेळामध्ये आपण एक चरणाचा भावार्थ पाहिला. आपल्याकडे मोजून 5 मिनिटं राहिलीत. भगवान कृष्णाचा जन्मोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे. महाराज